एकच आवाहन करीन सगळ्यांनाच की मतदान करणं गरजेचं आहे, मतदानासाठी उतरणं गरजेचं आहे, मतदान वाढलंच पाहिजे आपल्या देशामध्ये आणि लोकशाहीसाठी मत हे फार महत्त्वाचं आहे. त्याचसोबत आपण पाहतोय की उष्णता वाढत चाललेली आहे, अनेक राज्यांमध्ये हीट वेव्ह आहे. सगळ्याच राजकीय कार्यकर्त्यांना मी विनंती करीन की मतदान राजांना तुम्ही आवाहन करत असताना, उतरवत असताना सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, हे फार महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त मध्ये विशाल पाटील नाराज आहेत. मला वाटतं आपण एक पाहिलं असेल आमच्या सगळ्या महाआघाडीमध्ये सगळेच आपण पाहत असाल सगळे एकत्र काम करत आहोत. काही काही ठिकाणी खेचाखेच होत असते, कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची तिथे ताकद सगळ्यांची म्हणून होत असते आणि प्रत्येकाला वाटतं की महाविकास आघाडीसाठी सीट आम्ही जिंकू शकतो. पण सगळे मतभेद आता बाजूला ठेवलेले आहेत. ज्या काही दावे होते ते पण संपलेले आहेत. सगळ्या सीट्स घोषित झालेल्या आहेत. कुठेही काही आता काही चर्चा नाही, काही कन्फ्युजन नाही आहे. सगळे जसे आहेत नेमलेले ते तसेच्या तसे लढणार आहेत. आपण पाहत असाल दुसऱ्या बाजूला जी महायुती आहे, मग भाजपा असेल, मिंदी गट असेल, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ED-ITCB असेल, ह्यांच्यामध्ये भांडण आहेत. ती काही सुटत नाही आहेत आणि ते अजून त्यांच्याकडे उमेदवार मिळत नाही आहेत. जे आहेत ते देखील उभे राहायला तयार नाही आहेत. मोदी की गॅरंटी ह्या निवडणुकीत किती चालेल? मला वाटतं महाराष्ट्रात ठाकरे गॅरंटी चालते. 400 पारचा नारा ते देत आहेत. तुम्हाला वाटतं ते 400 पार? मला वाटतं गॅस 400 पार म्हणजे आता 1100 पार झालेलं आहे. पण एक बघा, या देशात नारे खूप दिले जातात, पण आज आपण पाहतोय देशभरात एक वेगळी लाट वाहत आहे, परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. तापमान वाढलेलं आहे, त्या परिस्थितीत कसं आव्हान प्रचाराचं राहणार आहे सगळ्या पक्षांसमोर? प्रचार करत राहायचं. आम्ही सगळे मेहनत करत आहोत. जी काही कामं आम्ही केलेली आहेत ती आम्ही लोकांसमोर नेत आहोत. जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत भाजपा, त्यांचं जे काही महाराष्ट्र द्वेष आहे तो लोकांसमोर नेत आहोत आणि लोक ठरवतील. पण वाढत्या तापमानात पुन्हा एकदा सांगेन, कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी स्वतःची. साईंच्या भूमीत तुम्ही आहात, काय आज साईबाबांकडे प्रार्थना करा? जे मनात असतं तेच त्यांना माहिती असतं, म्हणून काही मागायचं नाही, दर्शन घ्यायला येतं नाही. आपण पाहिलं असेल ते स्वतः इथे स्वतःहून आले उद्धव साहेबांकडे आणि ते काम करायला आलेले आहेत. पण कधी त्यांनी गद्दारी करून, म्हणजे त्यावेळी जसं आपण सांगताय जे घाण महाराष्ट्र द्वेष्टे राजकारण करतात तसं नाही केलं. त्यावेळी काही मतभेद असेल ते दुसऱ्या पक्षात गेले होते, आता परत आलेत, काम करतात. मुद्दा असा आहे की जी आत्ता गद्दारी झालेली आहे मिंदेंकडून ती महाराष्ट्राच्या विरोधात आहे. जे गद्दार करून आता 40 लोकांनी पुढचा विचार करावा.